यवतमाळ शहरात मान्सूनपूर्व नाले साफसफाई तसेच अमृत योजना भूमिगत गटार योजना अंतर्गत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून शहरातील अंतर्गत रस्त्यातील बरेचसे रस्ते भूमिगत गटार योजनेसाठी खोदण्यात आले आहेत. स्थानिक दर्डानगर परिसरातील रस्त्याचं काम गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून प्रगतीपथावर आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नगरपालिका मुख्याधिकारी क्यातमवार, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, व्यवहारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून यवतमाळ शहरातील खराब रस्ते, खड्डे, अमृत योजना, भूमिगत गटार योजना आणि नाले साफसफाई कामासंदर्भात आज जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्यासह एका शिष्टमंडळानं भेट देऊन निवेदन सादर करत वरील शहरातील कामांसंदर्भात अल्टिमेटम दिलाय. यवतमाळ शहरातील अनेक नाले, कचऱ्यांचे ढिगारे अद्याप तसेच असून शहरातील अनेक अंतर्गत रस्ते भूमिगटार योजना आणि अमृत योजनेच्या कामांसाठी खोदण्यात आले आहेत. भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये थातूरमातूर काम करत अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत. यवतमाळ शहरातील अनेक वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते खराब झाले असून यावर संबंधित ठेकेदारांकडून तात्काळ सर्व कामे मान्सूनपूर्व करावे. या प्रसंगी लोहारा, उमरसरा, तालाव फैल, गोदाम फैल, चाणक्यनगरी परिसरातील महिला भगिनींनी खराब रस्ते, सांडपाणी आणि घाणीच्या साम्राज्यासंदर्भात आपल्या व्यथा मनसेकडे मांडल्यात. तसेच दर्डानगर परिसरातील रस्त्याचं काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून येथील नागरिकांनी सुद्धा येणाऱ्या मान्सूनची चाहूल लक्षात घेता मनसेकडे धाव घेत संबंधित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मागणी करण्यात आली. नगरपालिकेने या नाल्याची पूर्ण अस्वच्छता मोहीम राबविली नाही. अनेक कंत्राटदारांनी नाममात्र साफसफाईचा देखावा करून गाळ तसाच ठेवल्यामुळे नाल्यालगतच्या अनेक कुटुंबाला ऐन पावसाळ्यात याचा फटका बसलाय. शहराच्या मध्यवस्तीत जाणाऱ्या नाल्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहेत. त्यावर मागील वर्षी नगरपालिकेला निवेदन देऊनही कोणतीच ठोस उपाययोजना नगरपालिकेनं केली नाही. 2 वर्षांपूर्वी घडलेल्या अतिवृष्टी ढगफुटीच्या घटनेत काही लोक मृत्यू पावलेत. नाल्यात साचलेल्या घाणीमुळे अनेक घरात नाल्यांचं पाणी जाणं, विंचू, साप निघणे अशा घटना एरवी घडत असतात. तसेच शहरातील धोकादायक इमारती संदर्भात उपाययोजना करून संबंधित चाळी घरांना या संदर्भात नोटीस बजावून होणाऱ्या अपघाताला आळा घालावा. मनसेतर्फे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अल्टिमेटम देत सर्व रस्त्यांची तात्काळ डागडुजी व्हावी. तसेच शहरातील रस्त्यांची कामं त्वरित पूर्ण करून शहरात कुठलाही अपघात घडू नये याची दक्षता घ्यावी. अन्यथा खराब रस्त्यांमुळे जर कोणा नागरिकाला आपला जीव गमवावा लागला तर संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असा इशारा या प्रसंगी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी प्रशासनाला दिलाय. तसेच शहरातील नालींची त्वरित साफसफाई करून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा मनसेच्या वतीनं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, शिवम नांदुरकर, लकी छांगणी, सोनू गुप्ता, सौरभ अनसिंगकर, तुषार सोनके यांनी या प्रसंगी दिलाय. प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ.